नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीनचं रोप एकदम छान उगवलं आणि अचानक काही रोपं सुकायला लागली, फांद्या मलून पडायला लागल्या. ही निव्वळ पाण्याची कमतरता नाही, ही असू शकते खोडमाशी किंवा चक्रभुंगा. वेळेत ओळखलं नाही तर संपूर्ण शेत परत पेरावं लागू शकतं. आजच्या व्हिडिओ सांगणार आहे या दोन किडी कशा ओळखायच्या, कोणतं औषध वापरायचं, डोस किती आणि सेंद्रिय उपाय सुद्धा. नमस्कार, मी किरण वाळके ॲग्रीवेट.in वर मनापासून स्वागत करते. चला सुरुवात करूयात. ओळख कशी कराल? खोडमाशी रोपावस्थेत हल्ला करते, म्हणजेच पीक लहान असतानाच अळी खोडाच्या आत शिरून आतून पोखरते. त्यामुळे रोपाची संख्या घटते. प्रादुर्भाव जास्त झाला तर शेतकऱ्याला पुन्हा पेरणी करावी लागते किंवा उत्पादनात मोठी घट सुद्धा होऊ शकते. चक्रभुंगा. चक्रभुंगा थोडे वेगळं काम करतो. हा खोडाभोवती फांदीभोवती गोलाकार रिंगणासारखं कोरतो आणि त्या रिंगणाच्या वरचा भाग हळूहळू सुकून जातो. शेतात फिरताना वरून सुकलेला मलून पडलेल्या फांद्या दिसल्या तर तिथे नक्की चक्रभुंगा तपासा. कधी फवारणी करायची? एक साधा नियम लक्षात ठेवा. शेतातील साधारण 10 ते 15% झाडं जरी खोडमाशीने प्रभावित झाली तरी समजा आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली आहे. आता फवारणीची गरज आहे. पेरणीच्या वेळीच प्रतिबंध. सगळ्यात प्रभावी उपयोग म्हणजे पेरणीच्या आधीच बीज प्रक्रिया करणे. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यावर थायामेथॉक्सॉन 30% FS हे कीटकनाशक 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करा. यामुळे रोपावस्थेतच खोडमाशीपासून मोठं संरक्षण मिळतं. रासायनिक औषध व डोस. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याची शिफारस. पेरणीनंतरही प्रादुर्भाव दिसला तर हे पर्याय वापरा. यापैकी कुठलंही एक 10 लिटर पाण्यात मिसळून वापरू शकता. इंडोस्काकार 15.8% EC 6.7 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही हे फवारू शकता. क्लोर अँट्रानिलिप्रोल 18.5% SC 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही हे फवारू शकता. इथिऑन 50% EC लेबलवरील शिफारसीत प्रमाणे तुम्ही हे फवारू शकता. थायामिथॉक्सॉन 12.6%, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% हे कॉम्बिनेशन औषध खोडमाशी, चक्रभुंगा आणि उंटअळी तिन्हीवर एकत्र काम करू शकतं. सेंद्रिय प्रतिबंधात्मक उपाय. 5% निंबोळी अर्क 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पीक लहान असताना सुरुवातीला फवारा. किडीने अंडी घालण्याआधीच हे केलं तर प्रादुर्भाव कमी होतो. प्रादुर्भावग्रस्त फांद्या व झाडं उपटून नष्ट करा. आतल्या अळीसकट काढून जाळून टाका, नाहीतर तीच अळी पुढच्या रोपांवर पसरते. आंतरपीक पद्धत. सोयाबीन सोबत ज्वारी किंवा तूर 6-2-1 किंवा 9-2-1 या प्रमाणात लावल्यास किडीचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी होतो, हे कृषी विद्यापीठाचं संशोधन सांगतं. एक महत्त्वाची आठवण मित्रांनो, ही औषध आणि डोस लेबल क्लेम शिफारशीनुसार आहेत. तरी फवारणीपूर्व एकदा औषधाचं लेबल वाचा आणि गरज वाटल्यास कृषी सेवा केंद्राला विचारा. तुमच्या सोयाबीनवर खोडमाशी किंवा चक्रभुंगा दिसलाय का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा. ॲग्रीवेट.in ला सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. जय जवान जय किसान.